SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. GST कमी झाला पण नागरिकांना फायदा होत नाही. सरकारकडे आल्या 3,000 तक्रारी. GST 2 लागू झाले असूनही सामान्य ग्राहकांना त्याचा फायदा मिळत नाही. राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनवर आतापर्यंत सुमारे 3,000 तक्रारी मिळाल्या आहेत. GST 2 देशात लागू झालेल्या GST 2चा फायदा सामान्य ग्राहकांना मिळत नाही. कर कमी झाल्याची घोषणा झाल्यानंतरही अनेक व्यापारी आणि विक्रेते ग्राहकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ देत नाहीत. यामुळे सरकारच्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन NCHवर आतापर्यंत सुमारे 3,000 तक्रारी आल्या आहेत. काय आहे GST 2? 22 सप्टेंबरपासून देशात नवीन GST व्यवस्था लागू झाली आहे. या अंतर्गत कर रचना सुलभ करून केवळ 5% आणि 18% या दोन दरांचा समावेश करण्यात आला आहे. पूर्वीचे 12% आणि 28% दर रद्द करण्यात आले आहेत. लक्झरी वस्तूवर आता 40% कर आकारला जातो, तर रोजच्या वापरातील वस्तूंना करमुक्त करण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूवरील करही 28% वरून 18% करण्यात आला आहे. मोबाईल आणि लॅपटॉपवर GST दर 18% ठेवण्यात आला आहे. ग्राहकांना फायदा का मिळत नाही? सरकारच्या मते अनेक विक्रेते GST दरामध्ये झालेली घट ग्राहकापर्यंत पोहोचवत नाहीत. दर कमी झाले असूनही जुन्या किमतीवर वस्तू विकल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये फसवणूक झाल्याची भावना आहे. AI आणि चॅटबॉट्सची मदत. सरकार आता AI आणि चॅटबॉट्सच्या मदतीने तक्रारांचे विश्लेषण करत आहे. यामुळे कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक गडबड होत आहे हे शोधणे सोपे झाले आहे. काही व्यापारी खोट्या माहितीच्या आधारे अधिक पैसे आकारत आहेत, असेही समोर आले आहे. मध्यमवर्गीयांसाठी दिलासा. GST 2मुळे आता एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, डिशवॉशर आणि मोठ्या TV सारख्या वस्तूवरील कर 28% वरून 18% पर्यंत कमी झाला आहे. त्यामुळे आता वस्तू अधिक स्वस्त झाल्या असून मध्यमवर्गीयांना त्या सहज परवडू शकतात. सरकारने स्पष्ट केले की GST कपातीचा लाभ ग्राहकापर्यंत पोहोचवला गेला नाही तर कठोर कारवाई केली जाईल. नवीन कर प्रणालीचे उद्दिष्ट म्हणजे कर रचना सोपी करणे आणि ग्राहकांना थेट फायदा देणे. मात्र ते प्रत्यक्षात घडण्यासाठी अजून बरीच कामे बाकी आहेत. SBP न्यूज मराठीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.